बातमी आहे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात। महायुतीचं जागा वाटप हे जवळपास नक्की झालेलं आहे। भाजपा 30 तर शिवसेना 10 आणि राष्ट्रवादी 8 जागा लढणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला ही माहिती दिली आहे। महायुतीचं जागा वाटप हे आता जवळपास नक्की झाल्याचं समजतंय। भाजपा 30 शिवसेना 10 आणि राष्ट्रवादी 8 जागा लढणार। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मनोज, महायुतीचं जागा वाटप नक्की झाल्याचं समजतंय, अधिकची माहिती। नक्कीच आपण पाहिलं तर लोकसभा निवडणूक येते आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये तिढा हा निर्माण झालेला होता। जागा वाटपासंदर्भात तो अद्यापही सुटलेला नव्हता, पण आता आपण पाहिलं तर महायुतीचा हा तिढा सुटलेला आहे। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार जय महाराष्ट्र माहिती भेटली आहे की महायुतीचा तिढा हा सुटलेला आहे। त्यामध्ये भाजप पक्षाला 30 जागा, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8 जागा हा पूर्णपणे जो फॉर्म्युला तो तयार झालेला आहे। म्हणजे 30-10-8 चा फॉर्म्युला तयार झालेला आहे। आणि आपण पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते 2 दिवसापासून, आणि त्यानंतर काल रात्रीपासून ते मुंबईमध्ये होते आणि रात्रीपासून बैठकीचं सत्र हे सुरू होतं। त्यामध्ये काल देखील मुख्यमंत्री तसेच 2 उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकी झाली। तसेच आज सकाळी देखील आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकी झाली। नंतर स्वतंत्र बैठक ही फक्त राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची झाली। त्यामध्ये आपण पाहिलं तर जे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना जागा सोडण्याचं, म्हणजे जे विद्यमान खासदार जागेवरून लढणार त्यांना जागा सोडण्याचं। मनोज, मात्र राष्ट्रवादीला 8 जागा मिळालेल्या आहेत आणि मात्र अजित पवार हे कुठेतरी नाराज असल्याचं समजतंय। ते दिल्लीला जाणार या संदर्भात देखील माहिती मिळाली होती। या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच आपण पाहिलं तर आज अमित शाह बरोबर स्वतंत्र बैठक ही अजित पवार यांची झालेली, तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील या ठिकाणी उपस्थित होते। आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी अजित पवार गटाला 8 जागा मिळाल्याची माहिती मिळत आहे। पण कुठेतरी अजित पवार यांची मान्य आहे की आम्हाला जास्त जागा पाहिजे, आम्हाला 12 जागा लढायच्या आहेत। त्यानुसार आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।